हाय गाईस, तर कशा आहात तुम्ही सर्व? मी श्रवण सुद्धा स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर भाई लोणावळ्यानंतर डायरेक्ट आपला हा दुसरा ब्लॉग आहे खूप टायमानंतर. तर आता या टायमाला चाललो आपण माझ्या गावी आणि तिकडनं जाणार आहे रायगडला. सो आता मी निघालो आहे, मी आणि माझा मित्र आहे. तर आता निघालो आहे, फुल तयारी वगैरे चालू आहे इथे. अँड आता वगैरे जेवलो, कामावरून वगैरे येऊन जेवलो. आता वाजले 11. आता 11 वाजता निघतो आम्ही लोकं. सो आता फटाफट निघतो कारण का खूप लेट झालं आहे. तर बाकीची गोष्ट जी आपण आहे ती पुढे करूया आणि मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन. तर आपण भेटूया पुढे. तर भाई हा बघा आपला सुशांत, त्याच्यासोबत आपण निघालो आहे. अँड पहिला आपला सगळ्यात मेन काम करून घेतलं. तुम्ही जागा बघून तर समजू शकता. सगळ्यात मेन काम केलं आहे भाई. पेट्रोल टाकलं आहे, फुल टाकी फुल फुल केली आणि आता निघालो आहे. आणि आता तर खूप लेट झालं आहे. तर डायरेक्ट पनवेलला थांबेन, तिकडेच बोलीन काय आणि काय नाही. तर आता पहिला आपण निघूया पुढे जायला. तर भाई आता आम्ही लोक थांबलो पनवेलला. काय मजा येते की नाही? येते आहे ना भाई, का नाही ना. कुठे चाललो आपण सांग? रायगड. आम्ही चाललो आहे रायगडला. तर आता मी सांगतो तुम्हाला कसं काय. आम्ही लोक म्हणजे खूप टायमापासून प्लॅन होता जायचा रायगडला. 19 फेब्रुवारीलाच जाणार होतो, पण काही कारणामुळे नाही जाऊ शकलो. आणि मग आता अचानक भयानक प्लॅन बनून गेला 2 दिवसा अगोदर. तर मग बोललो आता चला निघायचं आहे तर निघायचं आहे. भाईला माहितीच असतं आपल्या पोरांचं कसं आहे, एकदम उभ्या प्लॅन बनतो आणि सक्सेस पण होऊन जातो. हां, मग डायरेक्ट आता निघालो आहे आणि आता जाणार आहे माझ्या गावी. माझं गाव तिकडनं रायगडपासून 40 किलोमीटरच लांब आहे. म्हणजे तर पहिला तर जाणार घरी, थोडा आराम करू सकाळी. आणि मग सकाळी एकदम फ्रेश बी आंघोळ करून एकदम निघू एकदम. आणि आता थांबलो आता पनवेलला, चाय वगैरे पिऊ थोडं आणि मग निघूया. आता जास्त मी ब्लॉगमध्ये आता नाही शूट करणार आहे कारण का गाडीवरती वगैरे. सो डायरेक्ट आपण रायगडला जाऊ ना, म्हणजे रायगडला जायला निघू ना तेव्हा डायरेक्ट ब्लॉग चालू करीन. तर जास्त आता गाडीवरती तर काहीच दाखवणार नाही कारण का दोघंच जण आहे. शूट पण आपल्याकडे काय नॉर्मल हेल्मेट वगैरे आहे. तर गोप्रो वगैरे तर नाही आहे भाई, फोननी शूट करतो आहे. सो आणि स्टँड वगैरे पण नाही आहे फोनला. सो जास्त शूट नाही करत आहे. डायरेक्ट आपण रायगडला जाऊ तेव्हाच भेटूया. भाई बघू शकता गाडी बघा आपली कशी उभी आहे घरासमोर. गावातल्या घरासमोर गाडी बघा किती मस्त उभी वाटते. आणि समोर बघून तर समोर एकदम व्ह्यू बघा एकदम सुंदर असं घराच्या समोरचा व्ह्यू आहे. आणि सकाळ अशी गावातली सकाळ किती सुंदर आहे बघा, एकदम मस्त, किती छान वाटतं, एकदम भारी. तर भाई गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहिला आणि सकाळी आलो किती वाजता आलो बघ? 6 वाजता आम्ही लोक आलो सकाळी. आणि येऊन डायरेक्ट मग चहा वगैरे पिऊन डायरेक्ट झोपून गेलो. आणि आता उठलो मगाशी 8:30 वाजता. आणि नेट नाही झालं तर इकडे आता 10 वाजता निघालो आहे. कळलं? ठीक आहे, आपण बघूया. आणि आता 10 वाजलेत, 10 सव्वा 10 वाजलेत. आता निघालो आहे. आणि फुल दोघांनी वाईट टाकलं आहे. दोघांनी एकदम फुल वाईट घातले. आणि बघूया आता निघालो आहे डायरेक्ट रायगडच्या इथे. आपण खालीच जाऊन भेटूया. सो खूप गरम पण खूप जाम होतं आहे. सो आता निघालो आपण, पुढे भेटूया डायरेक्ट. जस्ट चालू केलं आहे. आणि स्वर्ग आहे भाई, स्वर्ग. पहिल्यांदा आलो रायगडला. स्वर्ग आहे भाई, स्वर्ग. काय कसं वाटतं सुशांत? लय चांगलं वाटतंय भाई. स्वर्ग भाई, स्वर्ग. अजून तर पूर्ण चढलो नाही. आता दमला बघा इकडे येऊन. आता तिथं काहीच नाही चढलोय. सुशांत भाईला बघू शकता. मित्रांनो, मी एक माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही लोक आहे ना, जर कोणता पहिला किल्ला डिसाईड कराल ना ट्रॅकिंगसाठी, तर तो छोटा किल्ला घ्या, मोठा नका घेऊ.
नाहीतर आणि दुपारचं नका सोडू, खास करून उन्हाळ्यामध्ये, नाहीतर आमच्यासारखी हालत होईल तुमची. हालत बघू शकता व्हायची बेकार. व्ह्यू बघू शकता, व्ह्यू सुंदर असा व्ह्यू आहे, एकदम खतरनाक. दम लागतोय भाई, ऊन खूप जास्त आहे त्यामुळे दम लागतोय. तर 1:15 वाजले आता आणि जाम आहे. व्ह्यू बघून थोडी मजा येते, बाकी जाम आहे. भाई रायगडावरती आता मी लोकांनी बघा काय बघितलंय. कसं वाटलं मग सगळ्यांना? तेव्हाच्या जमान्यातली तोफ आहे, तेव्हाच्या जमान्यातली. आणि इकडे बघा, इकडे इकडे ते हे यायचं वात, इकडे वात यायची. तर भाई तेव्हाच्या जमान्यातली ही तोफ आहे. 2 तोफ आहे इथे, ही एक आहे आणि त्याच्या बाजूला पण एक आहे. आणि भाई व्ह्यू बघू शकता, व्ह्यू मस्त मस्त. तर आम्ही आता वरती आलो आम्ही लोक आणि इथे बघू शकता तुम्ही. भाई पाणी आलं वरती आणि वरती आले बघा काय आपल्याला तिकडे पण जायचं आहे मंदिरात, अँड इकडे पण जायचं आहे, अँड सगळीकडे फिरायचं. पण रायगड ही अशी जागा आहे ना, तिकडे एक दिवसात काहीच नाही फिरू शकत माणूस, एक दिवसात नाही फिरू शकत भाई आणि खूप दमलो आहे आता वरती चढून. सो स्टोरेज तेवढा, स्टोरेज मस्त आहे ना माझा. राहू दे, काय बोलू तुझ्या स्टोरेजला मी आता. चांगल्या ठिकाणी स्टोरेज फुल होऊन जाऊन व्हिडिओजमध्ये थांबवलं. ते कामाची व्हिडिओ आहेत ना फोनमध्ये, त्याच्यामुळे स्टोरेज एकदम फुल होतं आहे. सो कसं काय 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 डिलीट करून मी व्हिडिओ काढतोय ना, ब्लॉग बनवतो ना, फक्त तुम्ही सपोर्ट करा. आणि खतरनाक खतरनाक खूप खूप काय काय व्हिडिओ डिलीट करून व्हिडिओ चालू केले, आपले ब्लॉग चालू आहे. सो बघूया जे दाखवता येईल ते फटाफट. आणि त्याला जाऊन तिकडे पाया पडूया महाराजांचे. काहीतरी दाखवतो इथे. इथे बघू शकता तुम्ही जन्नत बघा, जन्नत जन्नत कुठे आहे? जन्नत कुठे आहे? इथे रायगडावर या, रायगडावर जन्नत बघायची असेल तर रायगडावरती या. बघा भाई, स्वर्ग स्वर्ग आहे, स्वर्ग, अक्षरशः स्वर्ग वाटतं इथे. आणि व्ह्यू तर भाई एवढा सुंदर आहे ना, ते फक्त डोळ्यानेच बघू शकतो आपण. तुम्ही या इथे आणि बघा, खूप सुंदर आहे. अजून इकडे पण खूप खूप काही दाखवायला, पण माझ्या फोनला चार्जिंग संपली आहे. आता थोड्या वेळामध्ये फोन बंद होऊन जाणार. 30% चार्जिंग आहे फोनला, त्यामुळे जास्त काही शूट नाही करत आहे. तर स्वतः इकडे येऊन जे बघण्यामध्ये जे आहे ना, ते खूप वेगळं आहे आणि जास्त शूट त्यामुळे नाही करत. बाकी इथे पुढे हे बघा बाजारपेठ, एवढा मोठा आहे बघा तुम्ही. ते मोठं आहे आणि एक नंबर वाटतंय खरं, शपथ मस्त वाटतं एकदम. बघू शकता तुम्ही. हे आता आपण बघतोय, पण तेव्हा कसं असेल? आता तर हे झालं असं, काही तुटलंय, काय आहे काय नाही, म्हणजे हे. पण तेव्हा कसं असेल ते विचार करून म्हणजे हे करणार. तर बघूया आता मी तुम्हाला बाहेर जे दाखवलं ना मार्केट, ते इकडे ते मस्जिद सारखं मंदिर बांधलंय. व्ह्यू बघा, हा बघा इथे पोज देऊन उभा आहे. त्याला फोन मध्ये हे नाही आणि याला फोटो काढायचे.
तुम्ही व्ह्यू बघा, तुम्ही ह्याला इग्नोर करा. आणि बघा राजवाडा तिकडे होता, बघू शकता. आणि मी तुम्हाला तिकडनं मंदिर दाखवलं होतं. हे आहे काय बोलतात त्याला, मस्जिद सारखं बांधलं आहे, बट हे आहे मंदिर आहे. आणि तिकडनं दाखवलेलं. तो जाऊया आपण आता तिकडे मंदिरात. ते फक्त लांबून दिसतंय मस्जिद सारखं, आतमध्ये आहे शंकरांची पिंडी. जाऊया. आणि आम्ही लोकांनी काय खाल्लं माहिती आहे तुम्हाला? काय खाल्लं आपण? कुरकुरे. कुरकुऱ्यावरती फक्त चालतं, कुरकुरे आणि पाणी यावरती चालतं. सो आणि काकडी खाऊन चालतं. तर बघू आता मंदिरात जाऊया. चार्जिंग संपायला आली ना, त्याच्यामुळे मी जास्त क्लिप शूट नाही करत आहे. सो समजून घ्या थोडं. आणि गरमी पण आहे, तर इरिटेट खूप होत आहे, त्याच्यामुळे हां आम्ही दोघं एक दुसऱ्यासोबत मारामारी होऊन जाईल असं वाटतंय. त्याच्यामुळे मग समजून घे थोडं. आपण मंदिरात भेटूया. बघू शकता मंदिर. आणि इकडे हे जे दगड आहेत ना, हे दगड ते त्या जमान्याचे दगड आहेत. म्हणजे विचार करा. आणि हे बनवले बघ कसं डिझाईन वगैरे बघू शकता तुम्ही. खतरनाक म्हणजे खतरनाक कशी बनवली असेल तेव्हा विचार करा. आणि हे दगड आणि त्या जमान्याचे हे सगळं कसं बनवलं असेल तेव्हा, विचार केलेली गोष्ट. आणि बाजूला बघा ना किती एकदम म्हणजे एकदम काय फील होतंय ना, मी नाही सांगू शकत आहे मला. ठीक आहे, तो दिसतंय आणि कसं आहे आता तर असं आहे, बट पहिला कसं असेल. ठीक आहे, बघूया. सुंदर आहे. चल थंड आहे इकडे फार. बाहेर एकदम गरम, एकदम थंड आहे. एकदम म्हणजे एकदम थंडगार असं वाटत नाही बाहेर. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. आता फायनली आम्ही लोक गड उतरायला घेतलेलं मगाशी. आणि आता खाली पोचत आलो आहे. थोडंच आहे, जास्त नाही. आता खाली पोचत आलो आहे. तर फोनला पण चार्जिंग नाही. आणि मी ते ब्लॉग आता एंड करतो आहे. आणि काय चुकीविकीचं काय चुकून वगैरे काय बोललो असेल तर गडावरती आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या. तर आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत, काही गोष्टी नाही माहिती आहेत. तर काही चुकून जर आलं असेल तर माफ करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि ही बाई माझ्यावरती आता रागवली आहे. ही बाई रागवली आहे माझ्यावरती. याला अजून वरती थांबायचं होतं, तर जास्त टाईम थांबलो नाही, कारण का ऊन लागत होतं ना, तर जाम इरिटेट होत होतं. त्याच्यामुळे आवडल्यास व्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.